सर्वांना नमस्कार. मी उमेश पाटील. आपलं ऑनलाईन ऑफिसर ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज CDPO डिपार्टमेंटल एक्झामच्या पेपर 2 चे जे सर्वात कठीण नियम आहेत, महाराष्ट्र नागरी सेवा नियम, याची आज आपण सुरुवात करत आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण OO अकॅडमीला जॉईन व्हा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी तयार राहा. मित्रांनो, दोन आपले असे नियम आहेत जे 1979 चे. एक आहे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम आणि महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम. कधीही शिकताना सुरुवातीला वर्तणूक नियम घ्यायचा का, तर ज्या वेळेस त्या कर्मचाऱ्याची वर्तणूक चुकीची होईल किंवा बिघडेल किंवा तो गैरवर्तणूक करेल, त्यानंतर त्याच्यावर आपण शिस्त व अपील लावत असतो. थोडक्यात शिस्त व अपील म्हणजे काय, तर त्याला शास्ती देणे, चार्ज डिफाईन करणे आणि त्याची विभागीय चौकशी लावणे. हे नियम अभ्यासताना आपल्याला 3 नियम अभ्यासावे लागतात आणि त्याचसोबत 3ही नियम लकीली आपल्या अभ्यासक्रमात आयोगाने इन्क्लूड केलेले आहेत. त्यापैकी एक कोण, महाराष्ट्र वर्तणूक नियम 1979 लागू कधी झाला, 12 जुलै 1979. नंबर 2, त्यावर आधारित शिस्त व अपील, महाराष्ट्र शिस्त व अपील नियम लागू 12 जुलै 1979. आणि नंतर म्हणजे ज्या वेळेस तुम्ही एखादी कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी लावली, तर त्या विभागीय चौकशीची कार्यपद्धती कशी असावी याच्यासाठी विभागीय चौकशी पुस्तिका 1991 ची. तर आपण सिरियल वाईजच घेऊया जेणेकरून ते व्यवस्थित समजेल. तर आपण प्रथमतः सुरुवात करूया वर्तणूक नियमांपासून. मग हे नियम कधीचे आहेत, तर 1979 चे. मग त्यापूर्वी नियम कोणते होते मित्रांनो? यावरती बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे आणि हमखास आयोग असे प्रश्न विचारते. म्हणजे कुठलेही नियम असू दे, कायदा असू दे, तर त्याची पार्श्वभूमी काय असेल. तर मुंबई राज्य नागरी सेवा शिस्त व अपील आणि वर्तणूक नियम 1932. मित्रांनो, 1932 नियम हे आपण 1979 पर्यंत वापरत आलो. त्यानंतर मग सुधारित करून 1979 चे नियम आले आणि लागू होण्याची तारीख कुठली होती, तर 12 जुलै 1979. बघा, आता आपल्याला हे नियम तयार करायचे अधिकार कुणी दिले आहेत? भारतीय संविधान 309 हे अधिकार थेट कुणाला प्रदान केलेले असतात? संविधान काय करतं, तर राज्यपालांना हे अधिकार बहाल करतात. याचाच अर्थ प्रत्येक जे नियम तयार होतील महाराष्ट्र नागरी सेवेचे हे कुणाच्या सहीनिशी निघतील, तर अर्थातच राज्यपालांच्या. ओके, म्हणजे इथपर्यंत तुमचं क्लिअर झालं. राज्यपाल. त्यानंतर प्रत्येक नियमाची नियमाची म्हणा किंवा कायद्याचं म्हणा, जे पहिलं कलम असते त्यामध्ये काय असते, त्या नियमाचं किंवा कायद्याचं संक्षिप्त नाव आणि लागू झाल्याची तारीख. मग या नियमांना काय म्हणायचं, तर यांचं नाव काय? तर लक्षात घ्या, ऍज इट इज प्रश्न विचारतात. कंसात आहे, कंसाच्या बाहेर आहे नाव, यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर महाराष्ट्र नागरी सेवा कंसामध्ये वर्तणूक नियम 1979 हे अगदी असंच ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. नंबर 2, लागू कधी झाले? 12 जुलै 1979. हे खूप सोपं आहे. बघा, वर्तणूक आणि शिस्त व अपील हे नियम कधीचे, तर 12 जुलै 1979. यानंतर नागरी सेवेचे अजून कोणते नियम आहेत? सेवेचे सर्वसाधारण शर्ती, रजा नियम, वेतन नियम, हे जे नियम आहेत हे 81 चे. ह्यांची तारीख कुठली लागू करण्याची, तर मग 15 ऑगस्ट 1981. त्याच्यानंतर परत तुमचं निवृत्ती वेतन 82 चे आणि निवृत्ती वेतनाचं अंश राशीकरण 84 चे. ह्यांची लागू होण्याची तारीख कुठली, तर 15 ऑगस्ट 1982 निवृत्ती वेतनाची आणि 84 अंश राशीकरणाची. असे म्हणजे याचा कंप्लाय करून अभ्यास करण्यासाठी आपण तयारी करत आहोत. तर सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला याचा इत्थंभूत अभ्यास करायचा असेल, तुम्ही जर चांगल्या प्रकारे परीक्षेची तयारी करायची जर तुमची इच्छा असेल, तर तुम्ही OO अकॅडमीला जॉईन व्हायला पाहिजे. आता नियम 2 मध्ये नेहमीसाठी काय असते, तर त्याची व्याप्ती दिलेली असते. ओके, तर आता आपण याचा सविस्तरच अभ्यास करूया. आता बघा, संक्षिप्त नाव झालं, लागू म्हणजे अंमलची तारीख झाली. आता या नियमांमध्ये विशेष काय आहे, तर व्याख्या. म्हणजे प्रत्येक जी तुमची परीक्षा असेल, तर नियम असू दे कायदे असू दे, त्याच्यामध्ये व्याख्येवर खूप जास्त प्रमाणात आयोग भर देत असतो आणि जे जे महत्वाचं आहे आपण तेच घेणार आहोत. अशी एक बाब आहे की पोलीस पाटील हे पद शासकीय कर्मचारी आहे का, तो नाहीये, परंतु त्यांना काही
वर्तणूक आणि शिस्त अपीलचे नियम लागू आहेत. तर अशा वेळी या दृष्टिकोनातून सुद्धा अभ्यास करायला पाहिजे की और काय वाटते ते नियमामध्ये ते आपण अगदी पाठ करून घ्यायला पाहिजे. बघा, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम मधील अन्वये जे पोलीस पाटील हे पद आहे यांना फक्त बरं का 2, 5, 3, 6, 11, 15, 19 आणि 30 हे नियम लागू होतील. हे नियम तुम्हाला पाठ नसले तरी चालतील 2, 3, 5, 6, परंतु पोलीस पाटील या पदाला वर्तणूक नियमांमधले काही नियम लागू आहेत एवढं तुम्ही निश्चित पाठ करायचं. त्याच्यानंतर कुटुंबाची व्याख्या अगदी तंतोतंत पाठ करायची. काय तर ह्यातली जी कुटुंबाची व्याख्या आहे ती खूप ब्रॉडपणे विचारात घेतलेली आहे. त्यानंतर हे नियम हे बघा, अखिल भारतीय सेवा IAS, IPS आणि IFS यांना 1968च्या अधीन असतात, त्यांना लागू होणार नाहीत. हे जे ऑड आहे याच्यावरती आयोग बऱ्याप्रमाणे प्रश्न विचारायची शक्यता असते. तर 1968 यांना लागू आहेत का भारतीय सेवांना? तर नाहीत, पण त्यांना शिस्त व अपील मात्र लागू आहेत. बघा कॉन्फ्लिक्ट किती. वर्तणूक जर त्याची गैरवर्तणूक ठरली किंवा तो नादुरुस्त असली तर आपण त्याला शिस्त व अपील नुसार शास्ती लावतो. परंतु ज्या कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला वर्तणूक नियमच लागू नये त्यांना शास्ती अपील कसे लागू असू शकतात? तरी सुद्धा अशा प्रकारे आपणास या नियमांमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळं असे ज्या विशिष्ट बाबी आहेत हे आपल्याला पाठ ठेवाव्या लागतात. व्याख्या ह्या कुठल्याही बऱ्यापैकी कुठल्याही नियम असू दे, अधिनियम असू दे किंवा कायदा असू दे, तर ह्याच्या व्याख्या ह्या कलम 2 मध्ये दिल्या असतात. परंतु महाराष्ट्र नागरी सेवामध्ये शिस्त व अपील आणि वर्तणूक हे 2 नियम बाजूला ठेवले तर बाकी सर्वच्या सर्व नियमांच्या व्याख्या ह्या प्रकरण 2 आणि कलम 9 मध्ये दिलेल्या आहेत. मित्रांनो मुखपाठ ठेवा, ह्याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेलेले आहेत. प्रथमतः पहिली व्याख्या कोणती? अ मध्ये तर शासन म्हणजे काय? शासन म्हणजे महाराष्ट्र शासन. तिकडे गेलं तर कोण आहे शासन म्हणजे? शासन म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल. इतर नियमांमध्ये कोण आहेत? महाराष्ट्र राज्यपाल. शासकीय कर्मचारी म्हणजे कोण? याचा अर्थ ही व्याख्या खूप ब्रॉडपणे या नियमांमध्ये केलेली आहे. याचा अर्थ महाराष्ट्र राज्याच्या कामकाजा संबंधातील नागरी सेवेत किंवा पदावर नियुक्त केलेली कोणतीही व्यक्ती, थोडक्यात काय, जो शासनाचं काम करतो तो शासकीय कर्मचारी, आणि त्यामध्ये ज्याची सेवा कंपनीकडून महामंडळाकडे, संघटनेच्या स्थानिक प्राधिकरणाकडे किंवा अन्य कोणत्याही शासनाकडे सोपवलेली असेल, मग त्याचे वेतन राज्याच्या एकत्रित निधी व्यतिरिक्त अन्य मार्गाने काढले जात असेल तरीही शासकीय कर्मचाऱ्याचा समावेश होतो. मग शासनाच्या एकत्रित निधी व्यतिरिक्त कुठला निधी असो बाबा, तर त्या महामंडळाचा, नगरपालिकेचा, महानगरपालिकेचा स्थानिक निधी. निधीचे 2 प्रकार आहेत इथे नियमन वर्तणूक किंवा महाराष्ट्र नागरी सेवेच्या संदर्भात. एक आहे शासनाचा निधी आणि एक आहे तुमचा स्थानिक निधी. ती व्यक्ती शासकीय कर्मचारी परंतु तिची सेवा आपण महामंडळाकडे दिली किंवा एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे दिली तरी सुद्धा ती व्यक्ती शासकीय कर्मचारी म्हणूनच गृहीत धरण्यात येते. मग तिचा जे आपण वेतन म्हणतो तो कुठूनही निघो, पण ज्या वेळेस तुम्ही इतर नियम बघता, आपले सर्वसाधारण शर्ती असो, वेतन नियम असो, रजा नियम असो, अंशराशीकरण नियम असो, ह्यामध्ये मात्र कुठला शासकीय कर्मचारी गृहीत धरलाय तर ज्याचं वेतन हे फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या एकत्रित निधीतून निघते त्यालाच आपण शासकीय कर्मचारी गृहीत धरतो. पण वर्तणूक आणि शिस्त अपील मध्ये असं डिफाईन नाही. त्यामुळं असे जे छोटे मोठे व्याख्येचे जे शब्द आहेत यावरती आयोग आपल्याला फिरवण्याचा प्रयत्न करतोय. नेक्स्ट बघूया. बघा आता वर्तणूक मधला जो नियम 3 आहे हा या नियमाचा आत्मा म्हणून गृहीत धरला जातो, कारण की त्याची वर्तणूक कशी असावी ही पूर्ण नियम 3 मध्ये दिली आहे. ओके, तर नियम 3 हा तुमचा मुखपाठच असायला हवा. आता बघूया आपण कुटुंबाची व्याख्या. बघा मी सांगितल्याप्रमाणे कुटुंबामध्ये फक्त शब्द उचलायचे. कोण कोण व्यक्ती कुटुंबामध्ये येते? बघा, शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी, आणि ती जर शासकीय कर्मचारी महिला असेल तर पती. हे सर्वांना माहिती आहे, पती पत्नी त्याचा समावेश होतो. ठीक आहे, मग त्याची शासकीय कर्मचाऱ्यासोबत राहत असो किंवा नसो, बघा ते सोबत जोडपं राहत असो किंवा नसो, परंतु ते कसे आहेत तर कुटुंबाच्या व्याख्येत. परंतु सक्षम न्यायालयाच्या हुकुमाद्वारे किंवा आदेशाद्वारे शासकीय कर्मचाऱ्यापासून विभक्त झालेल्या पत्नीचा यथास्थिती पत्नीचा समावेश होणार नाही. एकत्र म्हणजे जर ते आपल्या न्यायालयाच्या आदेशाद्वारे म्हणजे थोडक्यात काय डायव्हर्स झाला असेल तर मात्र ते पती पत्नी असणार नाहीत. परंतु
सक्षम न्यायालयाने तसं लेखी त्याचा आदेश असायला हवा. शासकीय कर्मचारी स्वतःवर अवलंबून असणारी मुलगा मुलगी किंवा सावत्र मुलगा सावत्र मुलगी. मित्रांनो, याच्यात दत्तक मुलगा सुद्धा आहे, त्यामुळे हे शब्द अगदी असे मायन्यूट लेवलला जाऊन लक्षात ठेवा. सावत्र मुलगा आहे, सावत्री मुलगी आहे, स्वतःचे मुलगा मुलगी तर असणारच आहे. त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारे अवलंबून नसणाऱ्या अभिरक्षा कोणत्याही कायद्याने त्याच्याकडून काढून घेण्यात आलेल्या असा मुलाचा किंवा मुलीचा किंवा सावत्र मुलीचा समावेश होत नाही. बघा परत काय म्हणते, जर सक्षम न्यायालयाने सेम पत्नीसारखंच किंवा पतीसारखं, जर सक्षम न्यायालयाने त्या बालकाचं किंवा मग ते मुलगा त्याचा सावत्र असो की त्याचा रक्ताचं नातं असो, तर त्यांचं जर न्यायालयाने त्यांना विभक्त घोषित केला असेल, त्याची जर अभिरक्षा म्हणजे कस्टडी जर महिला कर्मचारी असेल पुरुषाकडे दिली असेल किंवा पुरुष कर्मचारी असेल आणि महिलेकडे दिली असेल, तर त्याचा यामध्ये कुटुंबाच्या व्याख्येमध्ये समावेश होणार नाही. बघा आता शासकीय कर्मचाऱ्याशी किंवा शासकीय कर्मचाऱ्याच्या पतीशी किंवा पत्नीशी रक्ताच्या नात्याने जोडलेले म्हणजे सासू सासरा यामध्ये तुमचे कोण आलेले आहेत, तर कुटुंबाच्या व्याख्येमध्ये आलेले आहेत. अगदी सासू सासरा एवढंच लक्षात ठेवायचं. त्यानंतर गट ड ची पदे म्हणजे काय, बघा आपण यांना आधी काय म्हणायचो, वर्ग 4 ची पदे म्हणायचो, आणि आता त्याच्यात सुधारणा सुद्धा झाली आहे. कुठल्या इतर नियमांमध्ये गट ड ला काय म्हणतात, वर्ग 4 ची पदे. याचा अर्थ स्पष्ट दिलाय, गट 4 ची पदे म्हणजे कमाल वेतन 4400 वेतन. हे लक्षात ठेवायचं का, तर नाही कमी आहे किंवा भविष्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या वेतन श्रेणीच्या पुनर्रचनेशी सुसंगत रकमी इतके असेल अशी वर्गीकृत न केलेली अराजपत्रित पदे. बस एवढंच लाग. वर्ग ड ची पदे म्हणजे काय, तर जी विशिष्ट वर्ग ड म्हणून त्यांना निर्देशित केले. गट क ची पदे म्हणजे काय, इथेच लक्ष ठेवा, गट ड च्या पदाहून अन्य अशी अराजपत्रित पदे. ती सर्वच्या सर्व कुठली पदे आहेत, तर गट क ची पदे. बघा आपण काय म्हणतो, गट ब अराजपत्रित, ती व्यक्ती वर्तणूक नियमानुसार कुठे असेल, तर ती हमखास गट क मध्ये असेल. क्लास 2 आहे म्हणतो मी, परंतु कसं आहे नॉन गेजेटेड आहे. ती व्यक्ती वर्तणूक नियमासाठी काय असेल, तर अक्षरशः ती व्यक्ती फक्त आणि फक्त काय असते, तर गट क ची असते. बघा आपले इथं बरेच जण म्हणतात मी गट ब आहे, मी राजपत्रित गट ब आहे. जर तू राजपत्रित असेल तरच तू गट ब मध्ये, अन्यथा तू गट क मध्ये आहे. इथे आपण गफलत होण्याची शक्यता असते. गट ब ची म्हणजे काय, तर अ च्या पदाहून अन्य राजपत्रित पदे. बघा जो राजपत्रित आहे फक्त तोच गट ब आहे, अन्यथा तो काय, तर गट क मध्ये जाणार किंवा ड मध्ये जाणार. फाटीवर त्याच्यानुसार जे काय त्याचं पद असेल ते. आता समोर गट अ ची पदे कोणती मग, तर बघा गट अ ची पदे गट अ च्या सेवेत विनिर्दिष्ट समाविष्ट केलेली सर्व राजपत्रित पदे आणि त्यांचे कमाल वेतन 11,500. तिथं काय बघितलं आपण 4,400, इथे 11,500. परंतु याच्यात अर्थातच वेळोवेळी बदल होतात, हे लक्षात ठेवायचं का नाही. तुम्हाला व्याख्या कुठली विचारणार, गट क ची किंवा गट ब ची व्याख्या परीक्षेत हमखास विचारणार. आता येतो आपला मुख्य नियम आणि ज्याच्यावरती पूर्ण वर्तणूक नियमाची पाया अवलंबून आहे. बघा 3, सरकारी कर्मचाऱ्यांचे वर्तन कसे असावे. सचोटी, कर्तव्यपरायणता, वाचायलाच अवघड शब्द वाटतो, इत्यादी राखण्यासंबंधी शासकीय कर्मचाऱ्याचे कर्तव्य म्हणजे त्यांनी कसं वागावं, त्यालाच आपण म्हणू शकतो शिष्टाचार. नितांत सचोटी राखेल. नितांत सचोटी म्हणजे काय, तर तो जो आपलं काम करतो तो अगदी जीव लावून मन लावून आणि सचोटीने आणि नियमानुसार करेल. कर्तव्यपरायणता ठेवील. कर्तव्यपरायणता म्हणजे काय, की जे कुठलं काम दिलं ते जबाबदारीनं वेळेत आणि अचूकपणे पार पाडेल. शासकीय कर्मचाऱ्याला अशोभनीय ठरेल अशी कोणतीही गोष्ट करणार नाही. मित्रांनो अशोभनीय म्हणजे काय येतं, तर सर्व काही येतं. कुठलेही चार्ज तुम्हाला तुमचा सक्षम प्राधिकारी कुठलेही चार्ज तुमच्यावर डिफाईन करून तुमची विभागीय चौकशी लावू शकतो. संविधानाचा सर्वश्रेष्ठत्व व लोकशाहीची मूल्ये याच्या प्रति वचनबद्ध असेल. म्हणजे जे कुठलं आपलं संविधान आहे त्यातले त्याचा अपमान करणार नाही, त्याच्यावर त्याची श्रद्धा असेल, लोकशाहीचे सर्व मूल्य तो तंतोतंत पालन करेल.
त्याच्यानंतर तो लोकशाहीच्या नियमानुसार, लोकशाहीची जी शिष्टाचार आहेत त्याच्यानुसार त्याची वागणूक असेल. भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता, राज्याची सुरक्षितता, खूप महत्वाचा प्रश्न आहे. राज्याची सुरक्षितता, सार्वत्रिक सुव्यवस्था, सभ्यता, नैतिक मूल्य यांचे रक्षण करील व त्यांचे प्रचालन करील. मित्रांनो, इथे भारताची देऊ शकते किंवा राष्ट्राची देऊ शकते, राष्ट्र देऊ शकते किंवा भारत देऊ शकते. अर्थातच तो प्रश्न तुमचा चुकलेला असेल. इथे जर राष्ट्र किंवा भारत दिलं तर प्रश्न चुकणार. त्याच्यामुळे इथे लक्षात ठेवायचे की नियम कोणाचे आहेत? महाराष्ट्र राज्याचे. इथे शब्द कुठला असणार? तर अर्थातच राज्य असणार. उच्च नैतिक मानके आणि सचोटी बाळगी. सचोटी नैतिक मानके कोणती? मग शिष्टाचार बाळगणे, वेळेत येणे, शुद्ध भाषेत बोलणे, कोणाचा अपमान न करणे, वडीलधारी माणसे कार्यालयात आल्यानंतर त्यांना बसण्यास सांगणे वगैरे. जे जे आपल्याला असं वाटतं की मला समोरच्यानी वागणूक द्यावी तशी वागणूक समोरच्या व्यक्तीला दे. राजकीय दृष्ट्या तटस्थता ठेवील. कुठल्याही निवडणुकीत सहभाग घेणार नाही. घरच्यांना कुठल्याही निवडणुकीत सहभाग घेऊ देणार नाही. कुटुंबातील व्यक्ती कुठल्याही निवडणुकीत सहभाग घेऊ शकत नाही. स्वतःच्या मालकीच्या इमारतीवर, खासगी मालकीवर कुठल्याही पक्षाचा प्रचार करणार नाही. कर्तव्य पार पाडित असताना गुणवत्ता, औचित्य व निपक्षपातीपणा या तत्वांचे अनुसरण करेल. काय करेल? तो गुणवत्ता म्हणजे गुणवत्तेच्या आधारे तो प्रकरण निकाली काढेल. औचित्य साधेल म्हणजे कुठला मुद्दा आधी घ्यायचा, कुठल्या मुद्द्याला प्राधान्य द्यायचं याचा तो तारतम्य ठेवून विचार करेल. आणि निपक्षपातीपणा म्हणजे कुणालाही झुकता माप देणार नाही. सर्वांना समान वागणूक आणि समान त्यांची प्रकरणे तो निकाली काढेल. बघा, उत्तरदायित्व आणि पारदर्शकता ठेवील. कुठलंही काम ज्यावेळेस तो करतो तर त्याच्या तो जबाबदारी घेईल आणि त्याचं उत्तरदायित्व स्वतः स्वीकारेल की यस आय डू, म्हणजे मी काम केलंय आणि मी नियमानुसारच केलंय आणि माझी खात्री आहे. अशा प्रकारे तो चांगल्या प्रकारे काम करेल आणि त्याचं उत्तरदायित्व स्वीकारेल. पारदर्शकता, कुठल्याही शासकीय कामकाजात तो कुठलाही एक चहा सुद्धा कुणाकडून पिणार नाही. पूर्णतः पारदर्शक व्यवहार, वागणूक तो शासकीय कर्मचारी म्हणून कार्यालयात करेल. लोकांप्रती सौजन्य व सद्वर्तन ठेवी. लोकांप्रती सौजन्य म्हणजे काय? तर त्यांना आपुलकीने बोलेल, त्यांना मान सन्मान देईल, कुणालाही एकेरीत बोलणार नाही, कुणाचा अपमान करणार नाही. आणि सद्वर्तन म्हणजे अशोभनीय वर्तन करणार नाही. केवळ सार्वजनिक हिताचे निर्णय घेईल, म्हणजे जे जे निर्णय त्या शासकीय कर्मचाऱ्याला घेणे अपेक्षित आहे. काय म्हणून की जर कुठली स्थानिक स्वराज्य असेल तर तिचं हित बघेल. जर कुठली शासकीय निधी असेल तर तो कमीत कमी कसा म्हणजे वाचवता कसा येईल आणि त्याचा अपव्यय कसा रोखता येईल ह्याचा जो विचार करेल. सार्वजनिक साधन संपत्तीचा कार्यक्षमतेने वापर करेल, म्हणजे कमीत कमी सार्वजनिक साधन संपत्ती तो वापरून जास्तीत जास्त आउटपुट देईल. परिणामकारकतेने आणि काटकसरीने वापर करील आणि वापरण्यास लावी. थोडक्यात काय तर सार्वजनिक जी आपली साधन संपत्ती असते तिचा तो काटकसरीने वापर करेल. जसा ज्याप्रमाणे आपण घरामध्ये काटकसरीने वापर करतो त्याचप्रमाणे इथे तो काटकसरीने वापर करेल. तर मित्रांनो, अशा वर्तणूक नियमांमधील हे जे सर्वच्या सर्व व्याख्या आहेत किंवा असे कठीण कठीण शब्द आहेत किंवा नियम आहेत यांचा आपण कंप्लाय मध्ये छोटे छोटे नोट्स तयार केले आहेत आणि ते शब्द 2-4 जर लक्षात ठेवले तर त्या नियमांमध्ये काय त्याचा सार पूर्ण तिथे आलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जर याचा इत्थंभूत अभ्यास करायचा असेल, येणाऱ्या परीक्षेला व्यवस्थित सामोरं जायचं असेल आणि 258 जागाची ही संधी पुरत खरोखर मिळणारच नाही आणि खूप चांगलं भाग्य आहे की ही एवढी मोठी भरती आता निघलेली आहे. तर सर्वांना विनंती आहे तुम्ही आपल्या ओ अकॅडमीच्या चॅनलला जॉईन व्हा आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन घ्या. धन्यवाद.